तर एक पद्माक्ष नावाचा राजा होता आणि तो पद्माक्ष राजा जो होता त्यांनी लक्ष्मीची आराधना केली आणि लक्ष्मी प्रसन्न झाली त्याला आणि तो म्हणाला वर माग म्हणाली तर तो म्हणाला की तू माझ्या घरी कन्या रूपाने जन्म घे. लक्ष्मीला म्हणाला मला तुझं लालन पालन करायचं आहे. तर लक्ष्मी म्हणाली की नाही मी विष्णूच्या आज्ञेशिवाय कुठेही जात नाही. तुला काय करावं लागेल त्याच्यासाठी विष्णूची आराधना करावी लागेल. आणि मग प्रत्यक्ष विष्णूलाही त्यांनी प्रसन्न करून घेतलं. विष्णूची तपश्चर्या केली आणि मग विष्णू प्रसन्न झाले वर माग म्हणाले. तेव्हा राजाने त्यांना सांगितलं की असं असं मला कन्या रूपाने लक्ष्मी म्हणून पाहिजे आहे. मग त्या विष्णूंनी त्याला एक मातुलिंग नावाचं फळ दिलं. मातुलिंग गदा खेट करवी किरणा असं आपण आरतीमध्ये म्हणतो. तर ते मातुलिंग फळ दिलं. तर ते फळ जेव्हा उलगडलं त्याचे 2 भाग केल्यानंतर त्याच्यातून एक दिव्य कन्या उत्पन्न झाली आणि मग तीच लक्ष्मी. आणि मग त्या लक्ष्मी याला राजाला खूप आनंद झाला, खूप हर्ष झाला आणि त्यांनी तिचं नाव पद्मावती ठेवलं. मग त्याने छान उत्तम पोषण केलं तिचं. पद्मावतीचं वर खूप प्रेम होतं त्याचं आणि मग हळूहळू ती मोठी व्हायला लागली. मग ती 16 वर्षाची झाल्यानंतर तिचं स्वयंवर मांडलं आणि मग स्वयंवरामध्ये असा पण ठेवला त्यांनी राजाने की ज्याची शरीरकांती नीलवर्ण असेल तोच पती म्हणून हिला माळ घालेल. आता नीलवर्ण हा फक्त विष्णूचाच आहे, बाकी कोणाचाच नाही. सर्वसामान्य तिथे जो देव दानव इतर सगळेजण येणार त्यांचा. मग त्या बाकीच्या राजांना इतका राग आला की ह्यानी असा काय पण ठेवला, मग ही कुणाला मिळणार ही कन्या. म्हणून मग त्यांनी त्या राजाशी युद्धच पुकारलं आणि लढाई केली त्याच्याशी. आणि मग त्या लढाईमध्ये राजा मारला गेला आणि मग सगळेजण त्याच्या राण्याही अग्नीमध्ये त्यांनी उडी घेतली, सती गेल्या त्याच्याबरोबर. आणि मग ती कन्या एकटी राहिली तिथे पद्मावती. मग हे सगळे जे राजे होते ते तिला पकडण्यासाठी म्हणून तिच्याजवळ गेले. तर तिने काय केलं, अग्निकुंड होतंच तिथे, त्या अग्निकुंडामध्ये उडी घेतली. मग राजांचा अतिशय निराश झाले सगळेजण की काय आपल्याला ही पण नाही मिळाली. म्हणून त्यांनी सगळ्या नगराची नासधूस केली. सगळीकडे म्हणजे सगळी नासधूस केली. राजा मरण पावला, राण्यांनी सहगमन केलं. म्हणजे त्यांनी इथे सांगितलं की लक्ष्मी होती ना ती, त्या लक्ष्मीमुळे केवढी संकटे येतात. म्हणजे एकट्या लक्ष्मीला जर तुम्हाला प्राप्त करायचं असेल तर त्याच्या मागे किती संकट आहेत. म्हणून नेहमी सांगतात की विष्णूची भक्ती करा, विष्णूसह लक्ष्मी येऊ दे असं सांगतात, एकटी लक्ष्मी नको. आणि मग विष्णूची भक्ती करायला पाहिजे कारण की ती त्याच्या पायाची दासी आहे, ती आपोआपच येते मग आपल्याकडे असं सांगितलं जातं. मग ते सगळे राजे निघून जातात आणि मग ही काही वेळाने काय होतं, त्या यज्ञकुंडातून ती बाहेर येते ती राजकन्या आणि बाहेर येऊन ती तिथे बसून राहते. मग इकडे आकाशमार्गाने रावण चाललेला असतो. बलाढ्य अतिशय पराक्रमी आणि क्रूर असतो रावण आणि त्याला स्त्रीलोभ फार असतो. रावणाचा हा एक दोष सांगितलेला आहे. आणि मग त्याला त्या स्त्रीला तो खाली बघतो, त्या राजकुमारीला, तर त्याच्या मनामध्ये लोभ निर्माण होतो आणि तो खाली उतरतो आणि तो तिचं अनुनय करायला लागतो की तू किती सुंदर आहेस, तू माझी राणी म्हणून शोभून दिसशील, तर तू माझ्याबरोबर चल वगैरे. त्याच्या मनात तिची अभिलाषा निर्माण होते आणि तिला राग येतो. ती लगेच पुन्हा अग्निकुंडामध्ये उडी घेते. मग रावणाला इतकं मनामध्ये काम निर्माण झालेला असतो की तो ते अग्निकुंड विझवतो आणि ते कुंड विझवल्यानंतर ती कन्या तर गुप्त झालेलीच असते तिथे, पण त्या राखेमध्ये, त्या अग्निकुंडामध्ये त्याला 5 तेजस्वी रत्ने सापडतात. ही गोष्ट मी सुद्धा पहिल्यांदाच ऐकली, फार छान आहे म्हणून मी सांगते. मग ती 5 रत्ने त्याला सापडतात. मग रावण चकित होतो आणि अरे ही रत्न घेऊन तो घरी येतो आणि मंदोदरीला ती रत्न तो देतो आणि तिला सांगतो की बघ तुला अलंकारामध्ये वगैरे घालण्यासाठी रत्न छान आहेत. मंदोदरी ती रत्न एका पेटीमध्ये ठेवते आणि ती पेटी देवाच्या तिथे ठेवून देते. आणि मग थोड्या वेळाने तिला काय वाटतं की पेटी उघडून बघावी, तर ती पेटी एवढी जड झालेली असते की ती 4 सेवकांना बोलून ती पेटी हलवायचा प्रयत्न करते, पेटी काही उघडत नाही. आता तिनेच तिच्या हाताने त्याच्यात रत्न ठेवलेली असतात पण तिला काही ती उघडता येत नाही. मग रावणाने प्रयत्न केला, त्यालाही, मग रावणाला बोलवते, रावणही प्रयत्न करतो, त्यालाही ती पेटी उचलता येत नाही. तो घामाघूम होतो. मग शेवटी ती पेटी एकदाची उघडतात.
तर त्याच्यामध्ये एक दिव्य बालिका त्यांना दिसते. म्हणजे सीतेचा जन्म कसा झाला ते आपण बघतोय, सीतेच्या पूर्वजन्माची कथा आहे ही. मग त्याच्यामध्ये ती बालिका दिसली त्यांना. मग त्या हिला काही कळत नाही मंदोदरीला, तर मी तर 5 रत्न ठेवली होती आणि तुम्ही मला दिली होती, काय भानगड आहे ही, ती विचारते रावणाला. मग रावण तिला सगळं सांगतो की मी आकाशमार्गे चाललेला होतो आणि मग मला कशी ती राजकुमारी तिथे बसलेली दिसली आणि मग मी तिला घेण्यासाठी म्हणून प्रयत्न करत होतो, तर तिने अग्निकुंडात उडी घेतली आणि त्या अग्निकुंडामध्ये मला ही 5 रत्न मिळाली, असं तो सगळं मंदोदरीला सांगतो. मग मंदोदरी म्हणते की ही बालिका काही सामान्य नाही आहे, ही भयंकर नाश करणारी शक्ती आहे कोणीतरी. तर तुम्ही काय करा, हिच्यामुळे माता पिता गेले, सूर असुरामध्ये युद्ध झालेलं आहे, सर्व सैन्याचा राज्याचा विध्वंस झालेला आहे, तर ही आपल्या लंकेचा सुद्धा विध्वंस करेल. तर तुम्ही काही हिला आपल्याकडे ठेवू नका, तुम्ही हिला दूर जाऊन कुठेतरी अरण्यामध्ये सोडून या, असा ती सल्ला देते. आणि रावणालाही ते पटतं की त्यांनी स्वतःच्या डोळ्यांनी ते सगळं बघितलेलं असतं नाश झालेला. मग ते रावण त्या पेटीला विमानामध्ये घेतो आणि आकाशमार्गे जाऊन जनकाच्या नगरीत जातो आणि एका शेतामध्ये खड्डा खणून ती पेटी तिथे पुरून टाकतो. मग तेव्हा सुद्धा त्या पेटीतून आवाज येतो म्हणे, आणि पेटीतून आवाज येतो की रावणा, एकदा मी तुझ्या लंकेमध्ये येईन आणि तुझा नाश करीन, माझ्यामुळेच तुझ्या लंकेचा नाश होणार आहे, असा त्या पेटीमधून आवाज येतो. रावण तेव्हाच भयभीत होतो. मग ते पुढे काय होतं की त्या एक शेतकरी ते खणतो ती जमीन नांगरण्यासाठी म्हणून, तर त्याला पेटी सापडते. मग आता त्या काळामध्ये त्रेतायुग होतं, अतिशय सत्याला महत्त्व होतं, तर तो म्हणतो की ही पेटी आता मी जनक राजाला नेऊन देतो, त्याचं शेत आहे हे. जनक राजा म्हणतो, अरे बाबा तुझी जमीन आहे, आता तू नांगरतो, पीक पिकवतो, ही पेटी तुझीच आहे. दोघांमध्ये भांडण. मग शेवटी काहीतरी म्हणे पेटी उघडून तर बघा, असा तोडगा काढतो कोणीतरी. मग पेटी उघडतात तर त्याच्यामध्ये एक सुंदर अशी बालिका सापडते आणि ती बालिका बघून जनक राजाला एवढा आनंद होतो की तो तिचं पालनपोषण करायला, आणि तो जाहीर करतो की ही माझी कन्या आहे, आजपासून ही माझी कन्या आहे. जनकाची कन्या म्हणून जानकी, शेतामध्ये सापडली म्हणून सीता, नंतर विदेही राजा होता जनक म्हणून वैदेही, आणि भूमीमध्ये सापडली म्हणून भूमिकन्या, अशी अनेक नावं या सीतेची आहेत. आणि अशी हिच्या जन्माची कथा. आणि मग अशा ह्या सीतेचं स्वयंवर मांडलेलं असतं. आणि मग पण काय ठेवलेला असतो की जो धनुष्यावर प्रत्यंचा चढवील तो हिचा पती होईल. आता ती धनुष्याची पण कथा फार छान आहे, ती पण मी इथे सांगत नाही आहे. परंतु ते परशुरामाला दिलेलं असतं, शंकराने दिलेलं धनुष्य अतिशय जड असं धनुष्य असतं. किती जणं मिळून ते उचलून आणतात आणि ते धनुष्य सीता लहानपणी घोडा म्हणून खेळत असते. म्हणजे सीता ही प्रत्यक्ष लक्ष्मी, प्रत्यक्ष प्रकृतीचा अवतार आहे आणि त्यामुळे ती शक्तीच आहे, रामाची शक्ती. मग असं त्या धनुष्यबाणाचा तो पण ठेवला जातो. मग त्या ठिकाणी पण रावणाची फजिती होते, ती गोष्ट पण आपल्याला माहिती आहे. आणि मग हे धनुष्य म्हणजे शिवधनुष्य असतं. यावर शंकराने त्रिपुरासुराचा वध केलेला असतो, दक्षाचा शिरच्छेद केलेला असतो, असं हे धनुष्य असतं. पण श्रीराम मात्र अतिशय 16-17 वर्षाचे तरुण, त्यांनी एका क्षणात या धनुष्यावर प्रत्यंचा चढवली आणि मोठा टनत्कार केला. आणि आश्चर्य असं घडलं की ते धनुष्य मोठा काडकन ध्वनी करीत मधोमध मोडून पडले आणि सर्वांना खूप आनंद झाला. म्हणजे अनेक राजे महाराजे सगळ्यांनी प्रयत्न केलेला असतो, पण कोणालाही ते धनुष्य उचलता आलेलं नसतं. एवढा बलाढ्य रावण, त्याला सुद्धा ते उचलता आलेलं नसतं, कारण ते सीतेने प्रार्थना केलेली असते म्हणे की देवा हे धनुष्य जड होऊ दे, मला या बाकीच्यांशी कोणाशी विवाह करायचा नाही आहे. आणि जेव्हा राम ते घ्यायला येतो तेव्हा ते अतिशय हलकं झालेलं असतं. म्हणजे असं एक भावपूर्ण सांगितलं जातं इथे. आणि मग नंतर ते सीता अतिशय आनंदाने रामांच्या गळ्यामध्ये माळ घालते आणि सगळेजण तिथे आनंदाने गाऊ नाचू लागतात. स्वयंवर झाले सीतेचे, आकाशासी जडले नाते, धरणी मातेचे स्वयंवर झाले सीतेचे. आणि अशा प्रकारे स्वयंवर होतं.
आणि मग नंतर जनक राजाला असं वाटतं की आता विवाहसुद्धा इतका उत्तम रीतीने पार पाडायला पाहिजे, आता काय फक्त माळाच घातल्या एकमेकांच्या गळ्यामध्ये. मग जनक राजे आपल्या दशरथ राजांना पत्र पाठवतात. विश्वामित्र स्वतः ते पत्र लिहितात आणि मग त्याच्यामध्ये त्यांना शिवधनुष्य भंगाची कथा कळते, श्रीरामांनी कसा पराक्रम केलेला आहे ते कळतो, स्वयंवराची कथा कळते आणि दशरथालाही खूप आनंद होतो आणि सगळेजण मग जनक राजाच्या नगरीमध्ये वऱ्हाड निघतं. कशासाठी? आता विवाह होणार असतो दोघांचा. आणि मग दोघांचाच नाही तर त्या ठिकाणी 4ही राजपुत्रांचे विवाह होतात. राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न या 4ही जणांचे विवाह होतात. आणि जनक राजाचा एक भाऊ असतो कुशध्वज नावाचा, धाकटा बंधू, त्यालाही ते बोलवून घेतात. मग त्यांना 2 मुली असतात, त्यांची नावं असतात मांडवी आणि श्रुतकीर्ती. म्हणजे श्रीरामांना सीता, लक्ष्मणाला उर्मिला, भरताला मांडवी आणि शत्रुघ्नाला श्रुतकीर्ती, अशा या 4ही जणांचे विवाह होत आहे. अतिशय सुंदर असं विवाहाचं वर्णन आहे. आता ते किती करणार आपण. मग सगळेजण, दशरथ राजा आपल्या कुळाचं वर्णन करतात, जनक राजा आपल्या कुळाचं वर्णन करतात. मग या विवाहासाठी म्हणून भरताचे मामा आलेले असतात, युधाजित म्हणजे कैकेयीचा भाऊ, ते आलेले असतात. मग मंडप उभारणी, पुण्यावाचन, देवक विधी, नांदी श्राद्ध, जे जे आपल्या लग्नामध्ये सगळे विधी होतात ते त्यांच्या लग्नामध्ये सुद्धा अतिशय उत्तम रीतीने सगळे संस्कार पार पडतात. मग जनक राजे आपल्या सर्व 4ही जावयांचे सीमंत पूजन करतात. अग्रपूजा केली जाते. आधी ऋषीमुनींना खूप मान होता त्या काळामध्ये. विश्वामित्रांची अग्रपूजा केली जाते, ऋषीमुनींचा आदर सत्कार केला जातो. नंतर कौसल्या, सुमित्रा, कैकेयी यांचं पूजन केलं जातं, कारण त्या सगळ्या विहिनी होत्या ना. एकनाथ महाराजांनी तर त्यांच्या स्वभावानुसार त्यांचं वर्णन केलं आहे. म्हणजे त्यांनी सांगितलं कौसल्या ते सद्विद्या, सुमित्रा ते मेधा, कैकेयी ते अविद्या आणि मंथरा कुविद्या. मंथरामुळेच सगळं घडलेलं आहे ना पुढे, त्यामुळे असं सुंदर त्यांनी सगळ्यांची नावं ठेवलेली आहेत एकनाथ महाराजांनी. नंतर अशा प्रकारे जावयांचा मधुपर्क पूजन होतं, सीता, उर्मिला इत्यादी वधूंचे गौरीहर पूजन होते आणि अंतःपट धरला जातो आणि योग्य मुहूर्ताची घटिका भरल्यानंतर शुभमंगल सावधान म्हणून या 4ही राजपुत्रांचा विवाह संपन्न होतो. सगळे विधी, विवाहानंतरचे सगळे विधी पार पडतात. आणि त्यावेळी नंतर ते आपल्या अयोध्येला जायला निघतात. त्यांच्याबरोबर सगळं रत्नजडित अलंकार, दिव्य वस्त्र, मुकुटकुंडले, दासदासी, सगळं राजेश्वर्य जनकाने त्यांना देऊन त्यांचा सन्मान केलेला असतो. आणि मग आता ते अयोध्येला जायला निघतात. तर दशरथाचे हे लग्नाचे वऱ्हाड अयोध्येकडे निघाले. परंतु काही काळ मार्गक्रमण केल्यानंतर दशरथाला एकाएकी अपशकुन होऊ लागतात. आणि वसिष्ठ सांगतात तरी की अरे श्रीराम आपल्याबरोबर आहेत, काही विघ्न येणार नाही. परंतु असं बोलत असतानाच काय होतं, एकाएकी प्रचंड वावटळ उठते, भयंकर अशी हाक त्याच्यातून ऐकू यायला लागते आणि सगळे घाबरतात. पाचावर धारण बसते दशरथाची. आणि ते धुळीचे लोट हळूहळू कमी झाल्यानंतर त्याच्यातून धनुष्यबाण घेतलेली, परशु धारण केलेली एक तेजपुंज मूर्ती दिसायला लागते. ते कोण होते? ते होते परशुराम. परशुराम हे सुद्धा विष्णूचाच अवतार आणि आपले श्रीराम सुद्धा विष्णूचाच अवतार. म्हणजे 2 अवतार एका वेळेस समोरासमोर आलेले आहे, असा प्रसंग या ठिकाणी घडतो. आणि मग परशुराम येतात आणि ते मोर्चा वळवतात श्रीरामांकडे आणि त्यांच्यावर धनुष्यबाण सोडायला लागतात, सगळ्या शक्ती सोडायला लागतात. इकडे दशरथ राजे घाबरून जातात. ते म्हणतात अहो राम बालक आहे, आत्ता त्याचा विवाह झाला आहे, तुम्ही का बरं त्याच्यावर शस्त्र सोडताय? पण परशुराम काही त्यांच्याकडे लक्षच देत नाही आणि सगळ्या श्रीरामांबरोबर प्रखर अस्त्रानिशी युद्ध करण्याचा प्रारंभ, युद्धाचं आव्हानच देतात ते श्रीरामांना. श्रीरामसुद्धा तयार असतात. मग ते त्यांच्यावर अस्त्र, त्यांचे प्रत्येक अस्त्र श्रीराम परतवून लावतात. आणि मग कितीही प्रखर अस्त्र आलं, निर्वाणीचं अस्त्र आलं आणि ते जरी रामांवर सोडलं तर रामांनी ते लीलया परतवून लावलं.
आणि मग यांना इतकं आश्चर्य वाटतं परशुरामांना, आणि सगळ्या नाना तऱ्हेच्या दिव्य शक्ती परशुरामांनी श्रीरामांवर सोडल्या, परंतु त्या शक्तीही श्रीरामांचे पारिपत्य करण्याऐवजी श्रीरामांच्या भात्यातच जाऊन प्रवेश करायच्या. श्रीरामांना नमस्कार करायच्या त्या शक्ती आणि भात्यात जाऊन बसायच्या. मग अशा तऱ्हेने परशुरामांची शस्त्रास्त्रे कधीही वाया गेली नव्हती, परंतु श्रीरामांचे हे अलौकिक सामर्थ्य पाहून, आपण केलेले सर्व प्रहार निष्फळ ठरलेले पाहून परशुराम अतिशय उद्विग्न होतात. त्यांना कळत नाही की हा राम आहे तरी कोण नक्की. आणि मग शेवटी ते श्रीरामांना म्हणाले की तू दुसऱ्याच्या अस्त्राचे निवारण केलेस, परंतु तुला स्वतंत्रपणे अस्त्रे सोडता येत नाहीत का? तू माझ्यावर अस्त्र सोडत नाही आहेस, तू फक्त मी पाठवलेल्या अस्त्रांचं फक्त परिमार्जन करतोय. मग रामाने त्याच ठिकाणी फार सुंदर उत्तर दिलेलं आहे की मला ब्राह्मण आणि गायी आम्हाला अवध्य आहेत, आम्ही त्यांचा कधीही वध करत नाही. मग हे उत्तर ऐकून ना परशुरामांना खूप आनंद होतो, ते प्रसन्न होतात. परंतु तरीसुद्धा एक निर्वाणीचं म्हणून ते म्हणतात की माझ्या हातामध्ये हा विष्णू चाप आहे. ते परीक्षाच घ्यायला आलेले असतात श्रीरामांची की हा खरोखर विष्णूचा अवतार आहे का, हे त्यांना बघायचं असतं. मग विष्णू चाप हा जर तू सज्ज करू शकला तर तू मला खरे जिंकलेस, असे म्हणून परशुरामांनी श्रीरामांना आपल्याजवळचे प्रचंड धनुष्य दिले आणि श्रीरामांनी विष्णूच्या त्या धनुष्यावर एका क्षणात दोरी चढवली आणि मग एक बाण लावून तो आकर्ण ओढला श्रीरामांनी. आणि मग आपल्याला माहिती आहे एक बाणी आहेत श्रीराम. मग ते म्हणाले आता हा बाण मी ओढलाय, आता मी हा कशावर सोडू तुम्ही सांगा. मग रामांचा तो आगळा वेगळा पराक्रम पाहून परशुराम म्हणतात, परशुरामांना ओळख होते की हा अवतारी आहे, श्री विष्णूंचाच अवतार आहे, त्यांचं स्वस्वरूप ते ओळखतात. आणि मग ते म्हणतात की आता हा बाण तू माझ्या क्रोधावर सोड, कारण क्रोधाविष्ट होऊनच परशुरामांनी त्यांना युद्धाचं आव्हान दिलेलं असतं. तर माझा अहंकार, माझा अभिमान तू या बाणाने नष्ट कर, असं ते सांगतात. आणि मग श्रीरामांच्या अवतार कार्याचं महत्त्वही त्यांच्या लक्षात येतं. आणि मग विष्णू चाप ते श्रीरामांजवळ ठेवतात आणि स्वस्थानी निघून जातात. असा हा परशुरामांचा या ठिकाणी एक प्रसंग सांगितला जातो. बालकांडामध्ये पण आहे परशुरामांचं, पण मी ते काही सांगितलं नाही आहे. पण पुढे ते विष्णूचे धनुष्य श्रीरामांनी वरुणाला दिले. सर्वांना खूप आनंद झाला. मग सगळ्यांनी रामाचा जय जयकार केलेला आहे. आणि मग सगळेजण परत अयोध्येमध्ये येऊन पोहोचले आणि आपापल्या स्त्रियांसमवेत राहू लागले आणि आपल्या आईवडिलांची सेवा करू लागले. अतिशय आनंदाने त्यांचा संसार सुरू झाला. या ठिकाणी बालकांड समाप्त होतं आणि अयोध्याकांड सुरू होतं. मग मिथिला येऊन दशरथ राजे येतात आणि मग यांचा छान संसार सुरू होतो. आणि भरताचे मामा आलेले असतात युधाजीत. त्यांना असं वाटतं भरत आणि शत्रुघ्न यांना आपण आपल्या घरी घेऊन जावं, आजी आजोबांना दाखवायला सुना म्हणून. आणि मग भरत आणि शत्रुघ्न त्यांच्या आजोळी जातात, मामाच्या घरी जातात. आणि इकडे राम लक्ष्मण अयोध्येमध्ये. मग एकदा वसिष्ठ ऋषींना असं वाटतं की आत्तापर्यंत जे यांनी शिक्षण घेतलेलं आहे रामानी आणि लक्ष्मणाने, तर त्याचं एक आपण प्रात्यक्षिक ठेवूया. आणि मग किती हे शिकले. मग त्यांची ती नेत्रदीपक प्रगती पाहून कुलगुरू संतुष्ट झाले. मल्लविद्या, अश्वारोहण, शस्त्रास्त्रविद्या याच्यामध्ये सगळ्यामध्ये ते तरबेज झालेले असतात. आणि हे सगळं पाहून दशरथाला असं वाटतं की आता आपण निवृत्त व्हायला पाहिजे आणि आपण रामाचा राज्याभिषेक करायला पाहिजे, असं दशरथाच्या मनात येतं. आणि त्यासाठी मग ते एक सभा आयोजित करतात. आता प्रजेला सांगायला पाहिजे ना. आणि मग ते सांगतात की सर्व प्रजाजन, श्रेष्ठ मंडळी, प्रमुख प्रधान, ऋषी श्रेष्ठ सगळे तिथे आलेले असतात. आणि ते सांगतात की मी माझ्या ज्येष्ठ पुत्राला राज्याभिषेक करण्याचं ठरवलं आहे, तर तुमची संमती आहे ना. सगळेजण एकमुखाने म्हणतात. त्यांना रामाचं शौर्य माहिती असतं, राम अतिशय प्रेमळ असतो, त्यांनी अतिशय लोकसंग्रह केलेला असतो. म्हणजे सगळ्याच्या अंतःकरणामध्ये रामाबद्दल अतिशय आस्था आणि प्रेम असतं. त्यामुळे ते म्हणतात की आमची संमती आहे. मग चैत्र मासी गुरुपुष्याच्या शुभमुहूर्तावर श्रीरामांना राज्याभिषेक करायचं ठरतं. मग नेहमीप्रमाणे अयोध्या शृंगारली जाते. अतिशय सुंदर कुंकुमचंदनाचे सडे, वातावरण सुगंधित केलं जातं. आणि हे सगळं झाल्यानंतर दशरथ राजाच्या मनामध्ये कुठेतरी शंकेची पाल चुकचुकते. त्यांना वाईट स्वप्न पडायला लागतात आणि त्यांना असं वाटतं. मग ते ह्याचं कारण काय असतं, पत्रिका.
त्यांच्या पत्रिकेमध्ये सगळे अशुभ योग आलेले असतात त्या दिवशी. आणि त्यांना असं वाटतं की जन्म नक्षत्री ग्रह वक्री झालेले असतात, शनी मंगळांचा त्रास होणार असतो आणि ह्याचा परिणाम असा असतो की राज्यभ्रष्ट होणं, कोणीतरी वनवासाला जाणं वगैरे, हे त्यांना सगळं ज्योतिष्याने सांगितलेलं असतं. आणि ही सगळी चिंता ते आपल्या रामाजवळ बोलून दाखवतात. रामराया आणि त्याला सांगतात की तुम्ही पहाटे उठून अभिजित मुहूर्तावर त्वरेने राज्याभिषेक करून घ्या, युवराज्याभिषेक. आणि मग राम म्हणतात ठीक आहे. आणि मग राम कौसल्याच्या मंदिरामध्ये तिला भेटायला जातात. सुमित्रा, कौसल्या दोघींनाही खूप आनंद होतो की यांचं उद्या आता राज्याभिषेक होणार आहे. आणि मग वसिष्ठ मुनीसुद्धा सीता आणि रामाकडून अनेक प्रकारची व्रतं करून घेतात राज्याभिषेकाच्या आधीची. आणि अयोध्येमध्ये ही सगळी चाललेली तयारी पाहून स्वर्गातले देव मात्र चिंतातूर होतात. म्हणजे ते स्वर्गात नसतातच ना, ते सगळेजण आता बंदिवासात आहेत. कुठे? आपल्या रावणाच्या बंदिवासामध्ये सगळे देव असतात. मग त्यांना असं वाटतं की मग ते सगळे सूक्ष्म रूपाने ब्रह्मदेवाकडे जातात आणि ब्रह्मदेवाला म्हणतात की काय हे हा राज्याभिषेक जर झाला रामाला, आणि राम जर अतिशय सुंदर आईवडिलांची सेवा करतोय, प्रजेचं रक्षण करतोय, मग तो कशाला जाईल वनामध्ये आणि तो कशाला लंकेमध्ये जाईल, रावणाचा वध करेल, आम्ही तर कधीच बंदिवासातून सुटणार नाही. मग तर ब्रह्मदेवा तुम्ही काहीतरी करा. मग ब्रह्मदेव म्हणतात हो बरोबर, ब्रह्मदेवांनी त्यांना वचनच दिलेलं असतं की त्याच्याचसाठी श्रीरामांचा जन्म झालेला आहे म्हणून. मग ब्रह्मदेव आता कामाला लागतात आणि मग ते म्हणतात की आता काय करावं. मग ते काय करतात, विकल्पाला अयोध्यामध्ये पाठवतात. विकल्प, बुद्धीमध्ये विकल्प आला की सगळ्या वाईट घटना घडायला लागतात. पण ही अयोध्या एवढी शुद्ध अंतःकरणाची लोक असतात, राम अतिशय शुद्ध अंतःकरणाचे असतात. मग हा विकल्प अयोध्येमध्ये जायला घाबरतो. तो म्हणतात मी अयोध्येमध्ये जाऊ कसा, तिथे मला प्रवेशच नाही आहे. मग अयोध्येच्या बाहेर एक बाग असते, त्या कलिंगडाची बाग असते ती. तर ब्रह्मदेव त्याला सांगतात की तू काय कर, त्या कलिंगडामध्ये प्रवेश कर. आणि ही मंथरा दासी जी आहे ही कैकेयीची दासी आहे आणि तिने ती माहेरून आणलेली आहे, म्हणजे तिचा काही अयोध्येमध्ये जन्म झालेला नाही आहे. तर तिच्या मनामध्ये, तिच्या बुद्धीचा तू ताबा घे असं सांगतात. आणि मग त्याप्रमाणे विकल्प त्या कलिंगडामध्ये शिरतो. ही मंथरा दासी बागेमध्ये येते, ते कलिंगड पाहून मोहित होते आणि तिच्या मनामध्ये आधीच ते रामाबद्दल द्वेष असतोच की हा कैकेयीचा पुत्र भरत, त्याच्यावर तिचं प्रेम असतं. आणि मग तिला त्या रामाबद्दल खूप द्वेष वाटत असतो. त्यामुळे ती ते कलिंगड खाऊन तो विकल्प तिच्या मनामध्ये घुसतो, बुद्धीमध्ये शिरतो आणि ती राजवाड्यामध्ये येते. आणि कैकेयीला ती सांगायला लागते की अगं काय हे, तुला काही कळतंय का, त्या रामाचा उद्या राज्याभिषेक होणार आहे. आणि इकडे कैकेयी पण आनंदात असते, तिचं पण खूप प्रेम असतं त्या रामावर. भरतापेक्षाही जास्त प्रेम ती रामावर करत असते. परंतु ह्या सगळ्या घटना घडलेल्या असतात, तर त्याच्यामध्ये कैकेयीला त्यांनी माध्यम ठरवलेलं आहे. म्हणजे कैकेयीचा दोष त्याच्यामध्ये अजिबात नाही आहे, तर हे सगळं घडायचंच होतं. आणि कैकेयी एवढी मनाने पक्की होती की तिने सगळ्या लोकांची निंदा सहन करून हे कार्य केलेलं आहे. देवकार्यामध्ये तिने मदतच केलेली आहे. तर मंथरेने मग या कैकेयीला द्वेषबुद्धीने रामाच्या राज्याभिषेकाचे दुष्परिणाम समजावून सांगितले. आणि ती म्हणाली की अगं, आणि ती तिला आयडिया पण देते, दासीच तिची, तिला सांगते की तू दशरथाकडून वर मागून घेतलेलं आहे मागे, तर त्या वरांचा आता इथे उपयोग कर आणि तू आता ही संधी सोडू नको, नाहीतर तू जन्मभर कौशल्याची दासी म्हणून राहशील म्हणे. कौशल्याच्या पुत्राला राज्यावर बसवलं की तू दासी होणार तिची, तुला काय महत्त्व मग, असं ती म्हणते. मग आधीला आणि आपल्या भरताला राज्य मागून घे आणि रामाला 14 वर्ष वनवासामध्ये पाठवून दे, असे 2 वर तू माग, असा ती तिला सल्ला देते. मग कैकेयीला प्रथम काही हे पटत नाही की काय हिचं चाललंय, परंतु काय असतं, दुस्संगाचा शेवटी परिणाम होतोच आपल्यावर. तसा तिच्यावर तो परिणाम झाला आणि मग तिने ठरवलं की आता आपण राजाला ते 2 वर मागून घ्यायचे. आणि ती सगळे अंगावरची वस्त्र काढून टाकते, मलिन वस्त्र धारण करते, अलंकार काढून टाकते आणि क्रोधागारामध्ये जाऊन बसते. आणि मग इकडे राजे तर आनंदामध्ये असतात की आता उद्या आपल्याला राज्याभिषेक करायचा आहे आणि ती वार्ता आता आपण आपल्या लाडक्या राणीला सांगावी म्हणून ते कैकेयीच्या महालात येतात. बघतात तर सगळीकडे अंधार, कैकेयी तिथे नाही.
मग ही मंथरा दासी तिथे असते. ते विचारतात कुठे गेली कैकई, काय झालंय. मग ती म्हणतात चला मीच घेऊन जाते तुम्हाला, मला माहिती आहे कैकई कुठे. आणि मग ती त्या क्रोधागारामध्ये राजांना घेऊन जाते. आणि मग राजा तिचं ते रूप पाहून अतिशय वाईट वाटतं. ते तिला खूप समजावून सांगतात की अगं तुझी बुद्धी का बरं अशी भ्रष्ट झाली आहे, काय झालंय तुला, तुझं तर रामावर किती प्रेम आहे. पण ती काही केल्या ते ऐकत नाही. आणि मग त्यांचं ते अगदी तिला सांगतात की तू निसंकोचपणे माग, तुला काय हवंय ते मी सगळं देतो. असं त्यांनी म्हटल्यावर तिला पण थोडंसं असं वाटतं की खरंच आपला भरत ना आपला लहान आहे अजून, आणि राम सगळ्या बाजूनी योग्य आहे, आणि तो राज्यावर बसायला योग्य आहे, तर त्यालाच राज्य मिळायला पाहिजे असं कैकेयीला वाटतं. तेवढ्यात ती मंथरा तिला खूण करते की नाही नाही, आपलं काय ठरलंय, राजाला 2 वर मागून घ्यायचे आहेत आपल्याला. आणि मग परत तिचं हृदय परिवर्तन होतं. आणि ते सगळं परत तो विकल्प तिच्या मनामध्ये शिरतो, तिचा विवेक भ्रष्ट होतो, आणि ती राजाला ते 2 वर मागते. पूर्वीचे माझे 2 वर मला द्या. राजाला आधी काही कळत नाही. राजाला वाटतं वा बरं झालं, संकट टळलं, काय मागून मागून मागणारे ही, आपण देऊन टाकू हिला. परंतु राजाला काय माहिती असतं की ती प्राणच मागणार आहे आपला म्हणून. आणि मग कैकेयीने ते 2 वर मागितले. पहिल्या वराने भरताला राज्याभिषेक, आणि दुसऱ्या वराने रामाला 14 वर्ष वनवास. आणि हे ऐकल्यानंतर अतिशय राजा म्हणजे मूर्छितच पडतात राजा आधी. आणि मग शुद्धीवर आल्यानंतर त्यांना असं वाटतं की हे काय आपल्या कैकेयीने काय मागितलंय, माझा प्राणच मागितलेला आहे, माझ्या प्राणापेक्षा प्रिय असलेला हा राम, आणि त्याला मी वनामध्ये कसं काय पाठवू. त्याला अतिशय तो कैकेयीचा अनुनय करतो, तिचे पाय धरतो, पुन्हा पुन्हा तिची विनवणी करतो की तू असा वर मागू नको. तर ती त्याला ते तुमच्या वंशाची परंपरा काय आहे, प्राण जाय पर वचन न जाय, हे आठवा जरा. हे वर जर तुम्ही मला दिली नाही तर तुमची सगळीकडे दुष्कीर्ती होईल, असं सगळं कैकेयी त्याला बोलते वाटेल तसं. आणि मग कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता कैकेयीने आपला हट्ट कायमच ठेवला. जर मला माझ्या म्हणण्याप्रमाणे वर मिळाला नाही तर मी इथेच प्राण देईन, आणि मग तुमची सगळीकडे दुष्कीर्ती होईल. असं निर्वाणीचे बोल ऐकल्यानंतर राजाला काही कळत नाही. अशीच रात्र दुःखामध्ये जाते, विलापामध्ये जाते, परंतु कैकेयीवर काहीही परिणाम होत नाही. आणि इकडे काही कोणाला माहिती नसतं. सुमंत सकाळी येतात प्रधान की चला आता राजाला उठवायचं आहे आणि त्या राज्याभिषेकीची तयारी आपल्याला करायची आहे, म्हणून ते सुमंत येतात कैकेयीच्या महालामध्ये. आणि कैकेयीच्या महालामध्ये आल्यानंतर ती सगळी परिस्थिती ते बघतात. राजा खाली पडलेला आहे, अतिशय विकल अवस्था आहे त्यांची, आणि अगदी तोऱ्यामध्ये ही कैकेयी उभी आहे रागावलेली. त्यांना काही कळत नाही की काय झालंय. तेव्हा कैकेयी सगळा घडलेला वृत्तांत सुमंताला सांगते. आणि सुमंताला सांगते राजा काही बोलू शकणार नाही आहे, त्यांच्या मुखाने ते काही आज्ञा देणार नाही, मीच तुम्हाला आज्ञा देते, राम आणि लक्ष्मणाला घेऊन या, रामाला इथे घेऊन या, मी त्याला माझे 2 वर सांगते. आणि मग हे आपले सुमंत रामाला आणायला जातात रामाच्या महालामध्ये. तर तेव्हा आपल्या एकनाथ महाराजांनी इतकं सुंदर रूपक केलं आहे, पारमार्थिक रूपक आहे की सुमंत जेव्हा श्रीरामांना आणायला जातात तेव्हा श्रीरामभवनाचे वर्णन इतकं सुंदर केलं आहे त्यांनी की परमात्म्याला जर भेटायचं असेल तर सप्तद्वारे ओलांडून जावे लागते. ती सप्तद्वारं कुठली तर रथसांडोनी पहिले द्वारी, छत्र चामरे दुसरे द्वारी, पादत्राणादी सामग्री तिसरे द्वारी पैराहे, चौथे द्वारी सांडित अर्थ, पाचवे द्वारी निशेष स्वार्थ, सहावे द्वारी साधने समस्त स्वये राहती सर्वही, सोडोनी मी तूपणाचा सांगात, रिघावे द्वारात, त्याची भेटे श्री रघुनाथ मुख्य परमार्थ या नाव. अशी 7 द्वारे ओलांडल्यानंतर सुमंत रामभवनात जाण्यासाठी पुढे 7 उंबरठे पण ओलांडतात. ते पण छान वर्णन केलं आहे नाथांनी. म्हणजे हे उंबरठे म्हणजे नवविधा भक्ती आहेत. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम ह्या भक्ती झाल्यानंतरच आपल्याला परमात्मा भेटतो. भावार्थ ते राजभवन, प्रथम दारवंटा ते श्रवण, दुसरे द्वारी ते साधन, नित्यानित्य ज्ञान ते तिजे, चौथा दारवंटा ते मनन, पाचवा तो निधिध्यासन, 6वा तो वैराग्यपूर्ण, 7वा तो जाण साक्षात्कार.
असे 7 उंबरठे ओलांडले की मग भगवंताची भेट होते. आणि मग सुमंतांना साक्षात श्रीराम स्वरूप कसे दिसले त्याचेही वर्णन केलेले आहे की ज्याचे अंतःकरण अतिशय शुद्ध आहे तोच भगवंताला अशा रीतीने पाहू शकतो. मग कसा दिसला राम? श्रीराम एकनाथ महाराज इथे वर्णन करतात. राजीवलोचन, आपण पण आपल्या मनासमोर मूर्ती आणायची ती रामाची. राजीवलोचन घन सावळा, अजानुबाहू अतिविशाळा, मुकुटकुंडले विचित्रमाळा, अनर्घ्य गळा निजपदक, वीज लागोनी कासेसी, जाओ विसरली असतासी, तैसा पितांबर तेजेसी, कटिप्रदेशी लखलखित, सावळे अंगी सुगंधी उटी, बाहुभूषणे बाहुवटी, टिळक पिवळा ललाटी, देखता दृष्टी मन निवे, पितांबर परिधान, कटी मेखळा विराजमान, देखता हरे भूकतहान, आनंद घन श्रीराम, देख वाकी अंदुवाचा गजर, चरणी गर्जती तोडर, सुवर्ण पर्यंकी श्री रघुवीर, आल्हाद थोर सुमंता, सौंदर्याची निस्सीम सीमा, सीता सेवी श्रीरामा, लक्ष्मीकांता जैसी रमा, तैसी प्रतिमा शोभत. असं हे सुंदर वर्णन एकनाथ महाराजांनी केलेलं आहे की सुमंतांना रामप्रभू कसे दिसले. आणि मग आपल्याला थोडासा उशीर होणार आहे आज, तेव्हा सगळ्यांनी थांबावं आज अशी मी विनंती करते कारण आपल्याला रामचरित्र थोडंसं पुढे अजून न्यायचं आहे. तर मग दशरथाची आज्ञा म्हणजे कैकेयीच आज्ञानी दिलेली असते आणि ते सुमंत रामाला घ्यायला जातात. ऐकल्याबरोबर राम एका क्षणाचाही विलंब न करता कैकेयीच्या महालात येतात आणि कैकेयीला विचारतात की काय पाहिजे. तिला नमस्कार करतात आणि ते पाहतात आपल्या पित्याची अवस्था